हॅलो, मी श्रुती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे पावभाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहून घेऊ। तर इथे आपण भोपळी मिरची, आलं, लिंबू, बीट, टोमॅटो, बटाटे, गाजर, कांदा, मक्याचं कणीस आणि लसूण घेतलेला आहे। त्याचबरोबर उकडून घेतलेला फ्लॉवर आहे, कट करून घेतलेली कोथिंबीर आणि बटर आपण घेतलेलं आहे। तर इथे सर्वात आधी मी सर्व भाज्यांचे जाडसर असे काप करून घेतले आहेत आणि ते मी भाजीच्या कुकरमध्ये उकडून घेणार आहे। भाज्या उकडत असताना मी त्याला 5 शिट्ट्या करणार आहे, ज्यामुळे भाज्या अगदी मऊ होतील आणि आपल्याला भाजी बनवताना जो लगदा लागणार आहे तो करणं अगदी इझी जाईल। इथे मी भाज्या चिरत असताना थोडे जाड असे पीस केलेले आहेत। जर का तुम्हाला यापेक्षा बारीक हवे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता। इथे मी भाज्या उकडून घेत असताना कुकरमध्ये जास्तीचं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून भाज्या उकडत असताना पाणी कमी पडून त्या करपल्या जाणार नाहीत। तसंच एक्स्ट्राचं पाणी उरेल ते आपण भाजी बनवत असताना देखील वापरू शकतो। इथे मी आत्ता थोडेसे उकडून घेतलेले हिरवे वाटाणे जे भाजीसाठी आपण वापरतो ते घेत आहे, कारण मला मार्केटमध्ये ओल्या शेंगा मिळालेल्या नाही आहेत, म्हणून मी या वाटाण्यांचा वापर करत आहे। तर इकडे मी भाज्यांचा कुकर लावलेला आहे आणि तुम्ही इकडे बाहेर पाहू शकता की कसा छान संत असा पाऊस पडत आहे। काही ठिकाणी प्रचंड पाणी वगैरे भरलेलं आहे, पण आमच्या एरियामध्ये कधीच असं पाणी भरत नाही, एकदम सेफ एरिया आहे। तर इथे मी आत्ता भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे। सर्व प्रकारच्या लागणाऱ्या पेस्ट आणि इतरही साहित्य मी इथे रेडी करून घेतलेलं आहे। चला तर मग आता रेसिपी सुरू करू। तर इथे मी सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकी कांद्याची पेस्ट टाकणार आहे व त्यानंतर 2 टेबलस्पून इतकी टोमॅटो पेस्ट ॲड करणार आहे। या दोन्ही पेस्ट 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये 1.5 टीस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। तर इथे आता मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। तर इथे अजून थोडा वेळ आपण या पेस्ट तेलावर परतून घेणार आहोत। त्या छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळद आणि तिखट ॲड करणार आहोत। तर इथे मी जे पेस्ट आणि मसाल्यांचं प्रमाण वापरत आहे ते उकडून घेतलेल्या सर्व भाजीच्या लगद्यासाठीचं नाही आहे, तर मी इथे 1/3 इतक्या पार्टसाठीचंच प्रमाण घेतलेलं आहे, कारण मी ही भाजी एकाच वेळी बनवत नाही आहे।
तर इथे आता आपला पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून झालेला आहेत. त्यामुळे मी आता 1 टीस्पून इतकी मिरची पावडर इथे पेस्टमध्ये ॲड केलेली आहे. पुन्हा हे सगळं एकजीव करून आपण इथे मिनिटभर परतून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग या पेस्टला आलेला आहे. तर इथे आता मी अर्धा टीस्पून इतकी हळद टाकलेली आहे. तर इथे आपलं 80% इतकं काम कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मी लगेचच इथे अर्धा टीस्पून इतकं बटर त्यामध्ये टाकलेलं आहे आणि लगेचच 1 टीस्पून इतका पावभाजी मसाला पेस्टमध्ये मी ॲड केलेला आहे. इथे मी सुहानाचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. तुम्ही इतर कोणताही वापरू शकता. छान परतून घेतल्यानंतर मी आता इथे भाजीचा लगदा ॲड करणार आहे. तर इथे आपण थोडं थोडं करून भाजी ॲड करत आहोत आणि ते परतून घेणार आहोत. भाजीला खूप छान असा रंग आलेला आहे. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये कळतच असेल की किती छान दिसत आहे. इथे मी कोणताही व्हिडिओ एडिटिंगचं ऑप्शन यूज केलेला नाही आहे. जो रंग दिसत आहे तो ओरिजिनलच आहे. फक्त 2 वेगवेगळे कॅमेरेज यूज केल्यामुळे थोडासा डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. तर इथे आता मी उकडून घेतलेले जे मक्याचे दाणे आहेत ते ॲड केलेले आहेत. ही मला ऐनवेळी सुचलेली आयडिया आहे, कारण मला मार्केटमध्ये वाटाण्याच्या शेंगा ओल्या वाटाण्याच्या शेंगा मिळाल्या नाहीत आणि पावसाळा असल्यामुळे बेबीकॉर्न तर अगदी अवेलेबल असतात. म्हणून मी याचा इथे वापर केला आणि भाजीमध्ये खरंच ते खूप छान लागत आहेत. तर इथे मी आता थोडंसं अजून बटर यूज केलेलं आहे. भाजीमध्ये बटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. मी इथे फार कमी वापरलेलं आहे. आणि आता यानंतर मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. सुरुवातीला आपण 1 टीस्पून इतका मसाला पेस्टमध्ये ॲड केला होता आणि आता अजून 1 टीस्पून इतका मसाला मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. तर इथे आता आपली भाजी जवळपास रेडी झालेली आहे. फक्त थोडा वेळ तिला उकळी आणायला सोडणार आहोत. तर इथे मी आत्ता जे उकळलेल्या भाजीचं पाणी आहे ते थोडं थोडं करून भाजीमध्ये ॲड करत आहे. तर इथे अशा प्रकारे आपली पावभाजी साठीची भाजी तयार झालेली आहे. आणि आता सर्वात शेवटी फक्त आपला एकच इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचा राहिलेला आहे, तर तो म्हणजे कसुरी मेथी. तर इथे मी आता कसुरी मेथी टाकत आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी आता इथे तयार झालेली आहे. तर भाजीला आलेला रंग आणि किचनमध्ये पसरलेला त्याचा अरोमा यावरून मी अंदाज लावू शकते की भाजीची चव अप्रतिम असणार आहे. जर का तुम्हाला भाजी थोडीशी पातळ हवी असेल आणि तुमच्याकडे भाजीचं पाणी शिल्लक नसेल तर मग थोडंसं गरम पाणी यामध्ये तुम्ही ॲड केलं तरीही चालू शकतं. तर आता दुसरीकडे मी तवा ठेवलेला आहे
आणि त्यावर थोडंसं बटर टाकून आपण लगेचच पाव शेकून घेणार आहोत, म्हणजे आपली डिश पूर्णपणे रेडी होईल. इथे पाव शेकत असताना जर का तुम्हाला आवडत असेल तर तव्यावर थोडीशी भाजी पसरून त्यामध्ये तुम्ही पाव शेकून घेऊ शकता. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला हॉटेलमध्ये पाव सर्व केले जातात तर तसा लूक तुम्ही इथे देऊ शकता. मी इथे फक्त बटर लावून पाव शेकून घेत आहे. आता इथे आपली पूर्ण डिश रेडी झालेली आहे आणि मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहे. तर इथे डेकोर केलेली प्लेट जरी अट्रॅक्टिव्ह नसेल तरी भाजीला आलेली चव अप्रतिम आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये.